जालना ब्रेकिंग अंकुश कोचिंग क्लासेस येथे पाण्याचा टँकरने पाणी सप्लाय करणाऱ्या कामगाराचा विजेचा शॉक लागून मृत्यू। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी भेट दिली। माहिती आज दिनांक 11 मार्च वार बुधवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना शहरातील मंठा चौफुली येथे असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे पाण्याच्या टँकरने कोचिंग क्लासेसला पाण्याचा सप्लाय करणाऱ्या कामगाराचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की जालना शहरातील नामांकित असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे जालना तालुक्यातील खरपुडी येथील रहिवासी असलेला 20 वर्षीय तरुण नामे करण मोरे हा दुपारच्या सुमारास पाण्याचे टँकर घेऊन आला व कोचिंग क्लासेसच्या टाकीमध्ये तो पाणी टाकत असताना यावेळी त्याला विजेचा शॉक लागला व जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती स्थानिकांनी व कोचिंग क्लासेसच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ सदर बाजार पोलिसांना दिली। यावरून सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारती यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। तसेच घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना सुद्धा मिळाली। त्या माहितीवरून त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करत घटनास्थळाचा पंचनामा केला असून यामध्ये विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली असून सदर तरुणाचा मृतदेह हा जिल्हा रुग्णालयात घालवण्यात आला असून या घटनेची सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे। मात्र झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी अशी मागणी सुद्धा शहरवासियांतून होत आहे। कारण मागील काही दिवसापासून अतिक्रमण काढण्याच्या विषयावरून अंकुश कोचिंग क्लासेस हा चर्चेचा विषय ठरला होता आणि आता पुन्हा या तरुणाच्या या मृत्यूमुळे पुन्हा एकदा अंकुश कोचिंग क्लासेस चर्चेत पाहायला मिळत आहे। आता पोलीस तपासात या तरुणाचा मृत्यू कशाने झाला हे सुद्धा सत्य लवकर बाहेर यावे अशी मागणी दबक्या आवाजात शहरवासियांतून होत आहे। सुमारे 1 तासापूर्वी आझाद मैदान जवळ एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं आणि रिपेअरचं काम चालू होतं। ते अंकुश सर यांच्या कोचिंग क्लासेसची इमारत होती अशी प्राथमिक माहिती आहे। त्या ठिकाणी खरपुडी येथील करण मोरे नावाचा एक युवक टँकर घेऊन आलेला होता आणि पाणी वरती त्या बिल्डिंगवर चढवत असताना काहीतरी इलेक्ट्रिक करंट लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। मृतदेह उत्तरीय तपासणी करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि पुढे या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। पंचनामा आणि इन्क्वेस्टची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। सरांची सूत्रांची माहिती आहे की जे वर होते ते असं पडलेले होते ते करंटचे वर होते। हा, आता तो अकस्मात माहित आपण आता सुरुवातीला दाखल करत आहोत। त्या दाखल केल्यानंतर त्याच्या तपासामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत यामध्ये।